अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला झालेला आहे। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अज्ञाताने चाकू हल्ला केल्याचं कळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला, हल्ला करणारा कोण आहे, का हल्ला झालाय, काही माहिती या संदर्भात मिळतेय का? सगळा मोठा धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। काल मध्यरात्रीच्या सुमारास सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। असं सांगितलं जात आहे की कोणीतरी अज्ञात इसम हा चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेला आणि त्यानेच हा चाकू हल्ला केल्याची माहिती आहे आणि सध्या सैफ अली खान याला रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे। सध्या वांद्रे पोलीस तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी हे सैफ अली खानच्या घरी आहेत, तसेच लीलावती रुग्णालयात देखील त्याचं ट्रीटमेंट नोंद करण्याचं सध्या काम सुरू आहे, तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। मात्र हा अज्ञात इसम कोण होता आणि त्याने कोणत्या उद्देशाने हा चाकू हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये सैफ अली खान किती जखमी झालेला आहे या सगळ्याची आता सध्या पोलीस शहानिशा करत आहेत। आरोपीचा शोध लावण्याचा देखील वांद्रे पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेला आहे। कधी आणि कुठे हा हल्ला झाला आणि सैफच्या प्रकृती संदर्भात काय माहिती मिळतेय का? रात्री 3 ते 3:30च्या सुमारास अज्ञात इसम हा सैफ अली खानच्या घरी घुसल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे। सैफ अली खान हा तेव्हा त्याच्या वांद्रे येथील घरीच होता आणि त्यावेळेला सैफ अली खानवर चाकूने या इसमाने हल्ला केल्याची माहिती आहे। हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा देखील जखमी झालेला आहे। त्याला सध्या लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र सैफ अली खान याची प्रकृती कशी आहे, तसेच त्याला नेमकं कुठच्या शरीराच्या भागावरती हा हल्ला झालेला आहे, चाकूने जखमा झालेला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र नक्कीच वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत, तपासाला देखील सुरुवात केलेली आहे आणि सैफ अली खान याला सध्या लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले। निश्चितच सचिन, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। या संदर्भातले अपडेट पुढे घेत राहणार आहोत। मात्र आपण पाहतोय सैफ अली खान हा सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे।